तर मित्रांनो, IPL 2024चा हा सीझन पाहिला तर खूपच रंजक राहिला. तर या सीझनमध्ये बऱ्याच युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत छाप सोडली. तर दुसरीकडे IPLच्या सीझनमध्ये अनेक दिग्गजांना खेळण्याची फारशी संधी ही मिळालेली नाही. मग अशा स्थितीत आता हेच 10 खेळाडू पुढील सीझनपूर्वी रिटायर होण्याची शक्यता वर्तवली जाते. मग कोण आहे ते 10 खेळाडू जे की पुढील वर्षी IPLला अलविदा म्हणणार आहेत? त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. नंबर 1, MS धोनी. खरं तर चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा माजी कॅप्टन आणि संघाला 5 ट्रॉफी जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा IPL सीझन होता असं म्हटलं जाते. खरं तर यामागील कारण पाहिलं तर या सीझनमध्ये बऱ्याच सामन्यांमध्ये MS धोनी पाहिला तर इंज्युअर असल्याचं पाहायला मिळत होतं आणि याशिवाय त्याचा एज फॅक्टर सुद्धा येतो. त्यामुळे शक्यता आहे की तो पुढील वर्षी IPLच्या सीझनमध्ये खेळताना दिसणार नाही. पण तथापि अद्याप कुठली स्पष्ट माहिती त्यानं स्वतः सांगितली नाहीये. त्यामुळे अशात तो पुढील वर्षी खेळेल की नाही हे पाहण्यासारखे. अशात तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. नंबर 2, आर अश्विन. खरं तर राजस्थान रॉयल्स या संघाचा खेळाडू आर अश्विन सुद्धा IPLला अलविदा म्हणू शकतो. खरं तर अश्विनने या सीझनमध्ये फलंदाजी करताना 86 धावा केल्यात. तर त्याचबरोबर त्याने 15 सामन्यांमध्ये 9 विकेट घेतल्या, ज्यात खरं तर त्याला बऱ्याच सामन्यात संधी मिळाली नाही आणि याशिवाय त्याचा फॉर्मसुद्धा उत्कृष्ट इतका पाहायला मिळत नव्हता. त्यामुळेच एज फॅक्टर आणि तसेच फॉर्म या कारणास्तव आर अश्विनसुद्धा IPL 2025 पूर्वीच IPLला अलविदा म्हणू शकतो. नंबर 3, शिखर धवन. खरं तर शिखर धवन पंजाब किंग्ज या संघाचा कॅप्टन आहे. पण तथापि यावेळी पाहिलं तर शिखर धवनला जास्त खेळण्याची संधी ही मिळालेली नाही. खरं तर या सीझनमध्ये त्याने 5 सामने खेळले, ज्यात त्याने 30.40च्या सरासरीने 152 धावा केल्या, ज्यात खरं तर तो इंज्युअर्ड झाला होता. त्या कारणास्तव तो बाकीच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसला नाही. पण तथापि त्याचा फॉर्मसुद्धा इतका उत्कृष्ट काही पाहायला मिळत नव्हता. त्यामुळेच एकूण पाहिलं तर हा सीझन त्याचा शेवटचा असू शकतो अशी अटकळ बांधली जाते. नंबर 4, नितीश राणा. खरं तर KKR संघाचा खेळाडू नितीश राणा याला पाहिलं तर या संघामध्ये यावर्षी बऱ्याच संधी ह्या दिल्या गेल्या नाहीत, ज्यात या सीझनमध्ये फक्त तो 2दाच फलंदाजीला आला होता, ज्यात नितीशने पाहिलं तर 2 सामन्यात 42 धावा केल्या. त्यामुळे एकूण पाहिलं तर त्याला या संघात सध्या संधी मिळाली नाही, ज्यात खरं तर या संघात पाहिलं तर बरेचसे उत्कृष्ट युवा खेळाडू हे पाहायला मिळतात. त्यामुळेच पुढील सीझनमध्ये त्यांना संधी दिली जाऊ शकते. त्यामुळेच नितीश राणाचं IPL 2025मध्ये दिसण्याचे चान्सेस कमी आहे असं म्हटलं जाते. नंबर 5, डेव्हिड वॉर्नर. खरं तर यावर्षी डेव्हिड वॉर्नर याने सुद्धा काही विशेष कामगिरी ही केलेली नाही. त्याचा फॉर्मसुद्धा खूपच खराब चाललेला, ज्याचमुळे बऱ्याच सामन्यांमध्ये तो संघातून बाहेर दिसला. तर मग अशात याच कारणास्तव आता तो पुढील वर्षी कदाचित IPLमध्ये दिसणार नाही अशी अटकळ बांधली जाते, ज्यामुळे तो सुद्धा रिटायर होऊ शकतो. नंबर 6, रिद्धिमान साहा. खरं तर गुजरात टायटन्स या संघाचा विकेटकीपर बॅट्समन रिद्धिमान साहा याचा शेवटचा सीझन होता असं म्हटलं जाते. कारण खरं तर रिद्धिमान साहाचा फॉर्मसुद्धा या सीझनमध्ये काही खास दिसला नाही आणि याशिवाय तो सुद्धा काही सामन्यांमध्ये पाहायला मिळत नव्हता. त्यामुळेच एकूण पाहिलं तर रिद्धिमान साहाचा सुद्धा हा शेवटचा IPL असेल असंच म्हटलं जाते. नंबर 7, मोहित शर्मा. खरं तर पुढील सीझनमध्ये मोहित शर्मासुद्धा रिटायर होऊ शकतो असं म्हटलं जाते, ज्यात खरं तर मोहितने यावर्षी 12 सामने खेळले असून त्यात त्याने 13 विकेट घेतलेले आहेत, ज्यात खरं तर त्याचा फॉर्म पाहिला तर फॉर्मसुद्धा काही उत्कृष्ट कामगिरी करू शकला नाही. तो एक महागडा गोलंदाज या संघासाठी ठरला होता. त्यामुळे एकूण पाहिलं तर आता मोहित शर्मासुद्धा पुढील वर्षी खेळताना पाहायला मिळणार नाही हे जवळपास निश्चित मानले जाते. नंबर 8, दिनेश कार्तिक. खरं तर दिनेश कार्तिकने आपल्या शेवटच्या सामन्यानंतरूनच IPLमधून रिटायरमेंट घेण्याचा निर्णय हा जाहीर केला. त्यामुळे दिनेश कार्तिक IPL 2025मध्ये दिसणार नाहीच आहे, ज्यात कार्तिकने IPL 2024च्या या सीझनमध्ये पाहिलं तर 15 सामन्यांमध्ये 326 धावा हे केल्या होत्या. तर या कालावधीत 2 अर्धशतकंसुद्धा झळकावली होती. पण तथापि आता त्याने रिटायरमेंट ही घेतलेली. नंबर 9, पियुष चावला. खरं तर मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज पियुष चावलाने या सीझनमध्ये पाहिलं तर 11 सामन्यात 13 विकेट हे घेतलेले आहेत, ज्यात पियुष चावलाच पाहिला तर एज फॅक्टर येतो आणि याशिवाय पियुष चावलाचा फॉर्मसुद्धा आता थोडाफार कमी होत चाललेला आहे. त्यामुळे आता एकूण पाहिलं तर पियुष चावलासुद्धा पुढील वर्षीच्या सीझनपूर्वी रिटायरमेंट कन्फर्म घेऊ शकतो असं म्हटलं जाते. कारण त्याच्याऐवजी बऱ्याच युवा खेळाडूंना मुंबई इंडियन्स संघ आता संधी देऊ शकतो. नंबर 10, अमित मिश्रा. खरं तर अमित मिश्राला IPL 2024मध्ये फक्त एकच संधी खेळण्याची दिली गेली, ज्या त्या सीझनमध्ये त्यांनी 2 ओव्हर टाकत 20 धावा देऊन 1 विकेट घेतला. त्यामुळे एकूण पाहिलं तर संधीच्या अभावी आणि
तसेच एज फॅक्टरमुळे अमित मिश्रासुद्धा पुढील सीझनपूर्वी रिटायर कन्फर्म होऊ शकतो असंच दिसून येते. त्यामुळे मित्रांनो, एकूण हे 10 खेळाडू होते जे की IPL 2025 पूर्वी रिटायरमेंट घेतील किंवा खेळताना दिसणार नाही आहेत. अशात तुम्हाला काय वाटते? यापैकी कोणकोणते खेळाडू खेळू शकतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर हार्दिक पांड्याच्या डिवोर्सबद्दल चर्चा ही सुरू आहे. मग अशात हे खरं आहे की अफवा आहे? तर याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.